नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अभिजित पार्सेकर ब्लॉगमध्ये। तर आज आहे चैत्र अमावस्या 17 एप्रिल आणि आज आमच्या मालाड गावच्या आई पाटल्या देवीची पालखी आणि जत्रोत्सव आहे। तर या जत्रोत्सवाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे आईची पालखी, जी यावर्षी 7.5 किलो चांदीची पालखी आहे, जी पहिल्यांदाच अर्पण झालेली आहे देवीला। आणि ही पालखी आज पूर्ण मालाड नगरी फिरणार आहे। या पालखीच्या स्वागतासाठी मालाड गाव हे पूर्ण 2 महिने तयारी करत होतं आणि तो दिवस शेवटी आज आलाच आहे। या पूर्ण ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवीन की कसा जल्लोषात ही पालखीचा जो पालखी फिरते पूर्ण गावामध्ये, काय उत्साहात लोक साजरी करतात, की काय उत्साहात लोक स्वागत करतात जेव्हा देवी आपल्या विभागात येते, जेव्हा आपल्या दारामध्ये येते। तर आज पूर्ण ब्लॉगमध्ये आपण हे कव्हर करणार आहोत। तर सकाळी आपण पहिला देवीचं दर्शन घेऊन येऊ, कारण का नंतर जर आपल्याला खाली तयारी करायची आहे, कारण का आमच्या इथे पालखी थांबणार आहे, तर नंतर वेळ भेटणार नाही। तर आत्ताच आपण पहिला मंदिरात जाऊया, मंदिरात देवीचं दर्शन घेऊ आणि मग आपण आपल्या तयारीला लागू। मग तुम्हाला थोड्या वेळ दाखवीनच मी की पूर्ण मालाडमध्ये काय कुठल्या प्रकारची तयारी चालू आहे। सगळीकडे डीजे, लाईट्स, कॉन्सर्ट चालू आहेत, म्हणजे कॉन्सर्ट सेटअप उभारलेले आहेत लोकांनी। मी कंटिन्यू राहा या ब्लॉगमध्ये आणि या ब्लॉगमध्ये बघा की आम्ही मालाडकर कसं हा जत्रोत्सव साजरा करतो, हा पालखीचा साजरा करतो। नक्कीच तुम्हाला मजा येईल या पूर्ण ब्लॉगमध्ये, तर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा। पंकज भाऊ हो लाईट लगा साडी चोळी घेऊन हाती अंबाबाईला विनवू किती। चला, खूप सुंदर आपलं देवीचं दर्शन झालंय। देवीचे आपल्याला प्रसादही आपल्याला मिळालेला आहे। आता आपण जाऊया विभागात, आपल्या एरियामध्ये जाऊया, कारण का एरियात आपल्याला पालखी संध्याकाळी येणार आहे। त्या पालखीची आपल्याला तयारी करायची आहे, सगळ्यांना आता जागा करायचं आहे। मग ना बाकी सगळीकडे तयारी झालेल्या आहेत ऑलमोस्ट, कारण का सगळे डीजे सेटअप लागले आहेत, लाईट सगळे लागले। हा बघा, हे भंडारवाडा कोळी गावात आहे सेटअप। तर आता आपण मालाडमध्ये सगळ्या ठिकाणी जे पालखीची तयारी चालू आहे त्याला आपण बघणार आहोत, कुठे कुठे काय सेटअप उभे केलेत। सगळ्यात पहिला आपला साई सिद्धी क्रिकेट क्लब, इथे यंदा आगळं वेगळं काहीतरी स्वरूप आहे पालखी स्वागताचं। तर इथे हे संध्याकाळी ओपन होईल, नक्की काय आहे ते सध्या तयारी चालू आहे। इथे आमचे प्रमोद पाटील हे सगळी तयारी करतात आणि आमचे करण पटेल हे दोघं तयारी करतात। आता पुढे जाऊया, आता कोळीवाड्यात जाऊन बघूया तिथे काय तयारी चालू आहे। बीटी बॉयजचा पण मोठा सेटअप आहे यावर्षी, तोही आपण आता कव्हर करूया। तर आता आपण कोळीवाड्यात चाललो, मालाड कोळीवाड्यात भंडारवाड्यात। तिथे खूप मोठ्या जल्लोषात तयारी चालू आहे पाटण्यादेवी पालखीच्या स्वागताची। तर इथेच तुम्ही बघू शकता, उजाले तलावापासूनच स्टार्ट झालंय।
बीटी बॉईजचे बॅनर इथेच लागलेत. इथे आदियोगीचं सेटअप उभा केलाय बघा. इथे आदियोगीचा बाबा हळूहळू इथे आदियोगी सेटअप उभा केलेला आहे. इथून पूर्ण आमचा भंडारवाडा रोड चालू होतो जिथे पालखी जय्यत तयारी चालू आहे. तामसे भाऊ हे आपले बीटी बॉयचे मेन ओमकार तामसे बघा. भाऊ तयारी झाली की नाही? तयारी या वर्षीचा मालाडमधलं सगळ्यात खास आकर्षण म्हणजे बीटी बॉयजचं आहे. इथे पाटल्या देवीचं पातळी मातेचा इथे त्यांनी मुखवटा व त्यांनी ठेवलेला आहे सजावटीसाठी. हा पूर्ण सेटअप हे आहेत आमचे बीटी बॉयजचे आमचे मेंबर. यांनी सगळी तयारी केली आहे. सगळा सेटअप रेडी झालाय बॉयज. साहेबांनी आधीच गाडी पाठवली की काय? साहेब आपले तयारी तर झालेली आहे. संध्याकाळी इथे काय वेगळा माहोल असेल. टुमॉरो लँड पण फेल आहे त्यासमोर. आता काय बोलतात आमचे भाऊ तुमचं? टुमॉरो लँड पण फेल. ओनली बीटी बॉय. ओनली बीटी बॉय काय जोडा वन साइड. आता आपण पुढे जाऊया. पुढेही 2-3 सेटअप लागले तेही आपण बघूया. नंतर आपण मंदिरात तिथे जाऊया. इथे पाटलादेवी क्रिकेट क्लब यांनी स्वागताची तयारी केली आहे. इथेही खूप मोठ्या प्रमाणात लाईट्स आणि साऊंड सिस्टम उभे केले आहेत. पूर्ण बाजारात पण पूर्ण जय्यत तयारी चालू आहे सगळ्या बाजूनी. आता 2:30 वाजता पालखी निघेल. 2:30-2:45 पर्यंत. सरळ घेतो ना, सरळ घेतो. इथे लेझर शो आहे लाईटचा. लाईट लेझर शो. भाऊ तर अशा बरेच ठिकाणी आहेत. अजून पुढे आतमध्येही आहे चिंचोली गावामध्ये. हे एवढी तयारी सध्या चालू आहे. आता अजूनपर्यंत लोकांचे सेटअप उभे नाही राहिले कारण की अजून टाईम आहे. अजून पालखी निघाली पण नाही आहे. आता पालखी निघेपर्यंत 2:15 झालेत. म्हणजे पालखी निघेल 3:15-3:30 होतील. आणि यावर्षी खास आकर्षण म्हणजे मालाडमध्ये पहिल्यांदा लालबागच्या राजाची पुष्पांजली म्हणजे स्वरांजली बीट्स हे येणार आहेत. बीटी बॉयज यांनी त्यांना आमंत्रित केलं आहे. बीटी बॉयजची मानाची ओटी आहे. ती मानाची ओटी आईला घेऊन जायची आहे पाट्यादेवीला. तर त्यासाठी खास स्वरांजली बीट्स येणार आहेत लालबागवरून. ते 5 वाजेपर्यंत येतीलच. मग त्यांनाही आपल्याला बघायचं आहे कारण का पहिल्यांदा मालाडमध्ये स्वरांजली येत आहे. तर संध्याकाळची तयारी खूप मोठी झाली. तयारी चालू आहे सगळ्यांची. तर संध्याकाळी मग बघूया आपण किती काय कसा माहोल होतोय तो. आता जाऊन आपल्याला आपण तयारी करायची आहे. आता मी लाईट्स तर आणल्यात आमच्या ज्या आम्हाला लावायच्या आहेत त्या. आमचे मंडळाची माणसं उतरतील जेवून जर की थोडा उशिष्ट आल्यात. तर सगळे आले की मग आम्ही तयारी चालू करू. मग संध्याकाळी मग परत एकदा भेटूया. बीटी बॉयजच्या इथे आता बीटी बॉयजच्या तो मानाची ओटी आहे ती पाट्याजवळ जाणार आहे. त्यासाठी खास लालबागवरून आपले स्वरांजली आले आहेत. स्वरांजली बीट्स सध्या त्यांचा सेटअप चालू करत आहेत.
आणि इथे बीटी बॉयचा सेटअप लागला आहे. बीटी बॉय सगळे इथे रेडी आहेत. इथून आता मानाची जी ओटी आहे ती पाट्या दिला जाईल. हा टोटल सेटअप आहे. आता संध्याकाळी इथून फायर वर्क चालू होतील. आमच्या इकडची तयारी चालू आहे. इथे 2 रस्त्यांच्या मध्ये आमच्या इथे तयारी चालू झाली आणि ते हे आमच्या मंडळाची तयारी चालू आहे. आमचे हॅलोजन इथं लागले आहेत आणि ते आमच्या मनोजांना इथे हॅलोजन लावत आहेत. मनोजांना कधीपर्यंत होईल हॅलोजन? 5 मिनिटं. तिकडे साई सिद्धीचा सेटअप झालेला आहे त्यांचा रेडी. आपण नंतर जेव्हा पालखी येईल तेव्हा आपण तिकडे जाऊ बघायला. तर आता आपण चाललो आहोत फटाके आणि पाण्याच्या बॉटल्स आणायला. आमच्याकडे आम्हाला खूप लवकर आठवण झाली फटाक्यांची आणि पाण्याच्या बॉटलची. आणि बिगर हेल्मेट आहे. हा हे बघा बघून ट्रिपला आहेत आम्ही लोक. आमच्याकडे कोणाकडे हेल्मेट नाही काय नाही, याच्याकडे लायसन पण नाही. पावती बनव. हा अंडर 18 आहे. पावती बनवला. पावती बनवायची मोठी. हे बघ आम्ही तिथं हे बघ पाण्याच्या बॉटल इकडेच बोलतोय मी तुला. काका कसे पाण्याच्या? 160. हे पार तू तर बोला 145.
इथे बघा रे रांगोळीवाल्या. आता तुमच्या बायका आणा. हा हा लवकर आल्या, लवकर आल्या. आम्ही बस झालो आता काढायला इथे. ये कट हो जाएगा. हे बघा अजून पालखी आलेली आहे. हे बघा हिला बघून ठेवा. इधर तेरा मोदी का रांगोळी काढलीस का तू? केवढी तू येते युट्यूब वरती, तू काय काय करतेस ते? तर थोड्याच वेळात आपली पालखीचं आगमन होईल आपल्या विभागामध्ये. त्यामुळे आपल्या विभागाची सगळी माणसं मंडळाची इथे मंडळाचं महिला मंडळ उभं आहे. आणि हे बघा हे आमच्या मंडळाचे आधारस्तंभ मनोज पुजारी. हे AC वॉशिंग मशीन फ्रीज रिपेअर करतात. जर कोणाला करत असेल, तुम्ही अलिबागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल हा AC रिपेअर करत होता. पण आज ते जरा busy आणि ह्या त्यांच्या मिसेस ह्या ट्युशन टीचर आहेत. तर कोणाला कोणाला यायचं असेल त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. इथे आमचे लाडके नगरसेवक आलेले आहेत तिकडे. तर आता आपण थोडा ज्या पालखी येईल त्या आपण भेटू. अरे लाईट येते म्हणून तो नीट नाही इथे उभा राहा. साई सिटी क्रिकेट ग्रुप आयोजित वेपर्स. आईस्क्रीम साई सिटी मंडळाकडलं आईस्क्रीम आहे यावर्षी. या काकांना दे, या काकांना दे. नवीन उपक्रम. ब्लॉगर अनिश कांबळे ब्लॉगर. ब्लॉगर
जगदंबेचा महालक्ष्मीचा सप्तशृंगीचा काळूबाईचा तुळजा भवानी आईचा कोल्हांबाबाईचा रेणुका देवीचा भोळ्या जगदंबेचा दोन मिनिटं पालखी येऊन द्या. पालखीसाठी सगळ्यांनी रस्ता क्लिअर करा लवकर. पालखी त्या दिशेने जाणार आहे. दोन मिनिटं पालखी सगळं जाणार. सुंदर प्रकारे अशी साजरी झालेली आहे. महत्वाचं म्हणजे पोलीस खात्याचे देखील धन्यवाद. आपण इथे मराठ पोलीस स्टेशन यांचे खूप 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 आभार मानतो. मंडळी, आपण ही जत्रेची व्हिडिओ आज आपण इथेच संपवत आहोत. व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तुर्तास जय महाराष्ट्र.